त्या वृद्ध शिकाऱ्याला तू जिवंतपणी पाहिलंयस का? नाही, कारण तो वरचेवर इथे येत नव्हता. हे आपण जवळ जाऊन पाहूया. ठीक आहे. पप्पांनी सांगितलंय की त्या जागेजवळ कधीच जाऊ नका. ते विचारणार नाहीयेत. पप्पा विचारतीलच. त्या घरात एका शिकाऱ्याची हत्या झाली होती. बऱ्याच लोकांना तसं वाटत नाही. पप्पांना तसं वाटतं, म्हणूनच आता कोणी तिथे जात नाही. हे मित्रांनो, मला तुम्हाला काहीतरी सांगायचंय. तू घरी जाणार होतास ना? अरे पोलिसांनी एका गर्दुल्याला अटक केलीये. हे खरं नाहीये. अगदी खरंय. मी पाहिलं की लाल कोटातला एक माणूस रानातून आला आणि त्यांनी कार मधल्या माणसाला अंमली पदार्थ दिले. चल आता आपण घरीच जाऊया. चल. इथे 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 माझ्याकडे. मला मला इकडे दे, इकडे दे. अरे इकडे दे ना. इथे इथे दे. माझ्याकडे ये. मला. अच्छा. तुझ्या आई वडिलांनी तुला अनुमती दिली असं ऐकलं. हो खरं आहे ते. विश्वास नाहीये का तुला? काल रात्री तुझ्या पप्पांनी चर्चला जाण्यापूर्वी माझ्या आईला फोन करून तुझ्याविषयी विचारलं. मग काय झालं? लहानच्या खोट्याने काही नुकसान नाही होत. माझे मम्मी पप्पाही कधी कधी खोटं बोलतात. मला वाटतं तू नेहमीच खरं बोलतोस. पूर्वी नव्हतो बोलत. खोटं बोलण्याबद्दल मला मोठी किंमत चुकवावी लागलीये. त्यामुळे तू सोडलंस. शिक्षा मिळेल या भीतीने तू खोटं बोलत नाहीस तर. नाही, तसं नाहीये. खरं तर त्याचा इथे कसला संबंध नाही. मला मुळे समजत नाहीये. आठवतं मी तुला सांगितलं होतं की मी 6 वर्षांचा असल्यापासून ख्रिस्ती आहे. त्याचं काय? पण यामुळे मी तुझ्यापेक्षा सरस नाहीये. पण योग्य ते करायला येशू मला सहकार्य करतो. जेव्हा तुम्ही त्याचे मित्र होता तेव्हा जीवन सुखी होतं. वाव, मला चिकन खूप आवडतं. तू प्रार्थना करशील का? या सुग्र सन्नाबद्दल धन्यवाद प्रभू, आणि छानशा आईबद्दलही धन्यवाद. पप्पांचा दक्षिण अमेरिकेचा व्यावसायिक दौरा आशीर्वादित कर. येशूच्या नावाने आमेन. आमीन. बर, तुला बटाट्याची भाजी देते. हा, तुला वाटतं का की त्या जुन्या घरात कोणीतरी राहत असेल? जर धुरांड्यातून धूर येताना दिसला तर मग नक्कीच कोणीतरी असेल. ड्रग्स माफिया असतील का? माझ्या मते हे तुझा मित्र टोबीच्या मनाचे खेळ आहेत. कदाचित एखादा पारधी त्या घरात राहायला आला असेल. तू आज संध्याकाळी एकटा राहू शकतोस ना? आज मला चर्चला एका सभेसाठी जायचे. ते चालेल. मी आणि बॉबी मिळून त्या कॅबिनकडे जाऊन येऊ का जरा? आम्हाला फक्त पाहायचे की त्या घरात कुठे दिवा जळतोय का. जाऊ का? तुला सावध राहावं लागेल, आणि बॉबीलाही परवानगी असेल तर जा. मित्रांनो, आपण आतमध्ये जाणार नाही ना? का नाही? पोलीस ड्रग तस्करांच्या मागे लागलेत. ते त्याच परिसरात दबा धरून बसले असतील. त्या घराला कदाचित टाळं असेल.
पुढे काही पुरावा मिळतो का ते शोधायला आपण पोलिसांची मदत करू. मला काही दिसत नाहीये. आपण पलीकडे जाऊया का? आपण त्या खिडकीतून डोकावून बघूया. हे दर तळघराकडे जातं. चला पाहूया. मला भीती वाटते. श्श, शांत राहा. हे उघडच आहे. हे काय आहे? हे सापळा दार आहे. चला तर आपण बघूया. अरे मला भीती वाटते. अरे हा शॉर्टवेव्ह रेडिओ आहे. तो याद्वारे त्याच्या एजंटशी बोलत असावा. आपण इथे नसायला हवं. हो, त्यांनी आपल्याला जर इथे पाहिलं तर. श्श, शांत राहा. तिथे बाहेर कोणी आहे का? आपण जाऊ शकत नाही. आपण फसलो. Hemos conocido a un hombre de negocios que está visitando nuestra misión. Es su hijo que queremos localizar. ठीक आहे.
सावधान, आम्हाला तुमच्याबद्दल सगळं माहितीये. त्या रेडिओवर तुम्ही काय करता ते कळलं आम्हाला. तुम्ही ड्रग्ज तस्करांशी बोलत होतात. दार उघडा, पोलीस, दार उघडा. हे काय चाललंय आणि याचा अर्थ काय आहे? माझ्याकडे तुमच्यासाठी सर्च वॉरंट आहे. आमचे अधिकारी आता हे घर तपासणार आहेत. काहीतरी नक्कीच चुकतंय. जे गृहस्थ इथे राहायचे ते माझे काका होते. मी लहान होतो तेव्हा त्यांना भेटायला इथे नेहमीच यायचो. मी मिशनरी आहे, दक्षिण अमेरिकेतला एक मिशनरी. तुम्हाला असं वाटतं की मी तुमच्या ह्या गोष्टीवर पण विश्वास हे ठेवीन? खरं आहे. कदाचित असेलही. मला कळत नाहीये की हे अधिकारी इथे कशाचा शोध घेतायत. पण तुम्हाला आक्षेपार्ह असं इथे काहीच सापडणार नाही. जे सामान तुम्ही इथून बाहेर पाठवता ते काय आहे? मी इथून काहीतरी पाठवतो. एक माणूस किराणा आणतो, त्याची कार इथे येत नाही म्हणून मीच खाली रस्त्यावर त्याच्याकडे जातो. Seco, Estados Unidos. हा रेडिओ कॉल आहे. पेरूतल्या जंगलात ज्याच्यासोबत मी काम करतो त्याचा कॉल आहे. LUZ llamando. घेऊ का? 9. घेऊ शकता. LUZ. तर लोकांनी त्या मिशनऱ्यावरच गुन्हेगार असल्याचा ठपका लावला. देव आपलं हृदय पाहतो आणि आपल्याला ओळखतो. हे किती चांगलंय, कारण लोक सहजपणे पुष्कळशा गोष्टींची सरमिसळ करतात. हो, मला वाटतं बॉबीनी आणि टोबीनी याचा विचार केला पाहिजे. विन्स्टन कुटीर, तो इथे आहे बॉबी. हे घे स्टीव्ह. हॅलो बॉबी, मी स्टीव्ह बोलतोय. अरे आत या ना. तुम्हाला पुन्हा भेटून आनंद वाटतोय. मला वाटतच होतं की आपल्याला एकदा तरी भेटता यावं. तुम्हाला हा रेडिओ संच जवळून पाहायचा आहे का? हो, मला याचं अप्रूप वाटतं की तुम्ही याद्वारे दुसऱ्या देशांशी संपर्क साधू शकता. दक्षिण अमेरिकेतल्या आमच्या जंगलातल्या मिशन मध्ये याचा उपयोग व्हावा म्हणून याची चाचणी घेत होतो. पण हा संच माझ्या अपेक्षेपेक्षा उत्तम काम करतोय. तुम्ही आता तिथे संपर्क साधू शकता? थोड्या वेळाने साधू शकतो. मी अर्ध्या तासापूर्वी प्रयत्न केला होता पण यश नाही आलं. पण देवाबरोबर आपण कधीही बोलू शकतो. ही किती मोठी गोष्ट आहे. हवामान कसंही असो, आपण कसंही असो, किंवा परिस्थिती काही असो. माझे काका जे पूर्वी इथे राहायचे त्यांना देवाबरोबर बोलण्याविषयी जास्त काही माहीतच नव्हतं. म्हणूनच हे फार महत्वाचं आहे की आपण लहान वयातच ख्रिस्ती व्हायला हवं. मला वाटतं म्हणूनच बॉबीला तुम्हाला भेटायचं होतं. तो संडे स्कूलला जातो. फक्त तुम्ही ख्रिस्ती नाही आहात? मी आहे, पण मी नाहीये. स्टीव्ह खरंच आहे. आणि मला सुद्धा वाटतं की मी व्हावं. मी एवढ्यात विचार करतच होतो की रेडिओ कशा प्रकारे आपल्याला धडा शिकवतो. हे फार अद्भुत आहे की आपण रेडिओद्वारे दूरवर संपर्क साधू शकतो आणि ऐकूही शकतो. पण या जगातलं सर्वात अद्भुत सत्य हे आहे की देव त्याच्या वचनाद्वारे आपल्याशी बोलतो, जे बायबल आहे. देव आपल्याला ओळखतो. आता तुम्ही मुलांनी मला ओळखण्यात चूक केली होती, कारण तुम्ही मला फक्त बाहेरून पाहिलंत. पण देव आपल्याला पाहतो आणि ओळखतो, आतून आणि बाहेरूनही. म्हणून बायबल म्हणतं सर्वांनी पाप केलंय आणि म्हणूनच येशू आला आणि त्याने आपल्या पापांची किंमत मोजली क्रुसावर. पण तो क्रुसावरच नाही राहिला. 3 दिवसांनंतर तो मरणातून उठला. तो जिवंत आहे आणि त्यामुळेच तो आपला तारणारा आहे. बायबल म्हणतं, जो कोणी येशू प्रभू आहे असं पत्करेल त्याचं तारण होईल. बॉबी, तुझी इच्छा असल्यास तू आत्ताच येशूला बोलवू शकतोस. ख्रिस्ती बनण्यासाठी मीही हेच केलं. तुझी इच्छा आहे बॉबी? नक्कीच सर. प्रभू येशू, मला स्टीव्ह सारखं ख्रिस्ती व्हायचंय. माझ्यावर प्रेम केल्याबद्दल धन्यवाद. तू माझ्या पापाची खंडणी दिलीस. माझ्या जीवनात ये आणि हृदयात ये.